वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी फास आवळायला सुरुवात केली आहे। हगवणे यांना हुंड्यात मिळालेले 51 तोळे सोनं ज्या बँकेत तारण ठेवलंय त्या बँकेशी पोलिसांनी पत्रव्यवहार सुरू केलाय। तर हगवणे यांच्या मालकीच्या आणि फरार असताना त्यांनी वापरलेल्या गाड्या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत। पाहूया या सविस्तर रिपोर्टमधून। वैष्णवी हुंडाबळी प्रकरण हगवणेंना चांगलंच भोवणार। हगवणे कुटुंबियांच्या अटकेनंतर आता संपत्तीवर टाच। बँकेत ठेवलेलं हुंड्याचं 51 तोळे सोनंही जप्तीच्या मार्गावर। 8 किलो चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर पोलिसांच्या ताब्यात। फरार असताना हगवणेंनी वापरलेल्या गाड्याही निशाण्यावर। वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र हगवणे कुटुंब आता गजाआड आहे। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक, दीर सुशील, सासू लता आणि नणंद करिश्मा आता जेलची हवा खात आहेत। मात्र इतक्यावर हे प्रकरण थांबलेलं नाही। वैष्णवीच्या हुंड्यात घेतलेलं आणि सध्या बँकेत गहाण असलेलं 51 तोळे सोनंही ताब्यात मिळवण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत। हे सोनं गहाण ठेवून हगवणे कुटुंबियांनी कर्ज काढलं होतं। हगवणेंचं बँकेतील लॉकरही सील करण्यात आलंय। हगवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर हुंड्यामध्ये दिलेले 2 वाहने फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा हे 2 वाहने जप्त करण्यात आलेले आहेत। स्त्रीधन म्हणून दिलेले चांदीचे भांडी ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत। जे हुंड्यामध्ये सोनं दिलेलं होतं ते गहाण ठेवलेलं आहे, त्याच्या बाबतीत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स देखील लवकरच प्राप्त होतील। संपत्तीचा माज दाखवणाऱ्या हगवणे कुटुंबियांच्या संपत्तीवरही आता टाच आणण्यास सुरुवात झाली आहे। गाड्या, चांदीची भांडी यासह पिस्तूलही जप्त करण्यात आले आहेत। आरोपी सुशील आणि शशांक हगवणे यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून एक पिस्टल आणि एक वेबले कंपनीचे रिव्हॉल्वर जप्त केलंय। चांदीची भांडी, 2 पिस्तूल, फॉर्च्युनर कार, इंडिवर कार, महिंद्रा कार, स्कूटी। बावधन पोलीस ठाण्याच्या आवारात वैष्णवी मृत्यू प्रकरणी 3 चारचाकी तर 1 दुचाकी जप्त केलेली पाहायला मिळते। हगवणेंनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्यातील एक इंडिवर, एक थार आणि एक बलेनो अशी वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून यामध्ये कोणताही क्ल्यू पाठीमागे ठेवला जाणार नाही। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीचं पोलिसांचं नियोजन आहे। मी सध्या पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलीस ठाण्यात आहे आणि याच ठिकाणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेल्या गाड्या आणि त्यानंतर याच ठिकाणी हुंड्यात ज्या गाड्या खरं तर कसपटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबियांना दिल्या त्या सर्व गाड्या याच ठिकाणी आणलेल्या आहेत। हीच ती ॲक्टिवा गाडी आहे, होंडा ॲक्टिवा गाडी आहे। महाराष्ट्र 14 KX 2002 हीच ती ॲक्टिवा गाडी आहे आणि ही गाडी खरं तर कसपटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबियांना दिली होती। हीच ती दुसरी फॉर्च्युनर गाडी, ती गाडीचा नंबर आहे MH14 KU 2002 ही ती फॉर्च्युनर गाडी आणि या फॉर्च्युनर गाडीलाही खरं तर याच बावधन ठाण्यामध्ये आता पोलिसांनी आणल्याचं पाहायला मिळतंय। हगवणे फरार असताना ज्या ज्या ठिकाणी ते राहिले आणि या काळात ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्यांवरही कारवाई करण्यात येते। मावळातील पवनानगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा घातलाय। 17 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे 18 मेला फार्म हाऊसवर आला होता। हगवणे फरार असताना आरोपींनी वापरलेल्या गाड्यांचे मालक कोण याचीही माहिती समोर येते। पोलिसांनी जप्त केलेल्या बलेनो गाडीचा मालक आशिष शिंदे असल्याचं समोर आलं असून त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर तो मुळशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष असल्याचा उल्लेख आहे। 17 मे पासून फरार असणारे हगवणे बापलेक ज्या गाड्यांमधून फिरले त्या गाड्यांची डिटेल्स आता पुढारी न्यूजच्या हाती लागली आहेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी दिसते समोर ती इंडिवर गाडी आणि या इंडिवर गाडीचा नंबर आहे MH12 SS 3000। तर याबरोबर असणारी जी दुसरी गाडी आहे ती गाडी खरं तर सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांच्या मित्राची असल्याचं पाहायला मिळते आणि ही जी गाडी आहे ती थार गाडी आहे आणि ह्या गाडीचा जो नंबर आहे तो MH12 WH 0404 असा हा नंबर आहे। या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करतायत।
तपासाचा कोणताही पुरावा सोडणार नाही असं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे। एकूणच हगवणे कुटुंबांच्या आणि त्यांना मदत करणाऱ्यांच्या अडचणी येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।